सर्वांना जय भीम नमोबुद्धाय. माझ्या पंचशील बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आज आपण जो काही बुद्ध धर्माबद्दल बाबासाहेबांबद्दल विचार करण्यासाठी जमलेलो आहोत. तुम्ही नेहमी तिथं पठण करता, वातावरण पाहून पण लक्षात येतं. ठिकाणी त्यांचा धर्माचा ग्रंथ इथं दिसतो आणि आपल्या इथं रेग्युलर वंदना चालतात. आणि असे कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी चालतात, महाराष्ट्रात चालतात, बाहेर इतर राज्यांमध्ये पण चालतात, संपूर्ण भारतामध्ये चालतात. आणि हे जे काही काम आहे, आवाज कमी येतो, येतो ठीक आहे. तर बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी हे आता भारतामध्ये सगळीकडे आहे. आणि सगळीकडे आपण पाहतो की बुद्ध धर्म आणि बाबासाहेब यांचं एकत्रीकरण करून आपण जे काही बौद्ध म्हणून जे काही काम करतो, पठण करतो, बाबासाहेबांच्या बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करतो, बुद्ध गाथा वंदन आपण पठण करून आपण त्याच्यावर काही लोक चिंतन पण करतात, अभ्यास करतात. कारण या वंदना वगैरे जसं बुद्धांनी त्यांचा धम्म हा बाबासाहेबांचा ग्रंथ हा निव्वळ शोभेची वस्तू नाही, अभ्यासाचा विषय आहे. आणि बरेच लोक त्याचा अभ्यास पण करतात, त्याच्यावर विचार करतात. तसं बुद्ध वंदना सुद्धा जे आहे, जे आपण पठण करतो त्या वंदना सुद्धा फार गंभीर असा विषय आहे. अजून आपण तो नीट लक्षात घेतला नाही. अजून आपण वंदना वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर भीमशरण, भीमस्मरण, भीमस्तुती या गोष्टी ज्या आहेत या अजून आपल्या सामाजिक समारंभापुरत्याच मर्यादित आहे. सामाजिक समारंभ म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे करतो आणि मृत्यूनंतर पण जे काही पुण्यस्मरण देतो. आणि जन्मापासून मुलाचा जन्म किंवा काही ठिकाणी गर्भसंस्कार पण घेतले जातात. आणि जन्म झाल्यानंतर वाढदिवस, शाळेसाठी काही शाळा प्रवेशासाठी काही लोकांच्या विधी असतात. आणि नंतर म्हणजे शिक्षणासाठी त्याच्या काही विधी असतात. आणि आपण थोडी जवळपास जसं आपलं वय वाढत जातं तसं तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही समारंभ ठरलेले असतात. मग पुढं मुलगा मोठा होतो, मग आता तर त्याचा मग लग्न समारंभ आला, त्याला मुलगा झाला, परत ती परंपरा त्याची चालू. आणि नंतर मग आपण मृत्यूचा दिवस येतो. मृत्यूच्या वेळेला आपण काहीतरी पठण करतो. आणि मृत्यू झाल्यानंतर पण आपण काही दलदान पुण्यानुमोदन करतो. आणि मग असं ते तर आपले जे बौद्ध धर्माचे जे कार्यक्रम आहेत हे जीवनातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांना धरून चालतात. आणि बहुतेक लोकांना असं वाटतं की एवढाच बौद्ध धर्म म्हणजे सामायिक समारंभ घेणं आणि धार्मिक समारंभ घेणं, बाकीचे प्रवचन वगैरे ह्या गोष्टी चाललेल्या असतात. परंतु प्रवचनासारख्या गोष्टी पण आपण त्यासाठी एक त्याच्याकडे अभ्यास म्हणून पाहण्याऐवजी चला बाबासाहेबांची जयंती आली, मग जयंतीच्या निमित्तानं आपल्यामध्ये खूप उत्साह संचारतो, ते आपण करतो. तिथे काही लोक प्रवचनाचे पण कार्यक्रम आयोजित करतात, काही विचारमंथन होत असतं. आणि 14 एप्रिल नंतर मग आपण 6 डिसेंबरचा विषय असतो, 14 ऑक्टोबरचा
धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस असतो, त्यानंतर बुद्ध जयंती असते, धम्म जयंती असते, धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो, आणखी संघ दिन असतो. ते खूप कार्यक्रम आपण एक बौद्ध म्हणून राबवतो. आणि कारण आपण बौद्ध आहोत, आपण बौद्ध आहोत, बौद्ध धर्माच्या मार्गावर आपण आलेलो आहोत. परंतु ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्म देऊन नेमकं काय पाहिजे, त्यांना काय साध्य करायचं. फक्त हे जे आता कार्यक्रम एवढे मी सांगितले, एवढे कार्यक्रम घेणं एवढा त्यांचा उद्देश होता. बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, कशा प्रकारची आपली जीवनशैली पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे बौद्ध, आपण बौद्ध बनतो म्हणजे नवीन प्रकारची जीवनशैली आपण आवडून, नवीन प्रकारचं जीवन आपलं सुरू झालेलं आहे. आणि ज्या अर्थी नवीन प्रकारचं जीवन आपलं सुरू झालेलं आहे, त्या अर्थी जुन्या प्रकारचं जे जीवन आहे, जुनी जीवन पद्धती ती आपल्याला सोडावी. ती जुनी सोडल्याशिवाय नवीन घेता येते. म्हणून भावी प्रतिज्ञा पण बाबासाहेबांनी केल्या, ते जुनी पद्धत सोडण्यासाठी आणि नवीन स्वीकारण्यासाठी. परंतु भावी प्रतिज्ञांमध्ये सुद्धा काही त्यांनी असं नाही म्हटलं की आता मी बौद्ध पद्धतीने लग्न लावीन, बौद्ध पद्धतीने नामकरण करेन आणि बौद्ध पद्धतीने सगळे समारंभाचा उल्लेख आहे. त्याच्यात काय सांगितलं, पहिला काही नव्हता, प्रतिज्ञा सोडल्या नंतर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मी शेवटी म्हणतात की मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो शेवटी. म्हणजे त्याच्या आधी सगळं जे काही सांगतात, पंचशील सांगतात, पारमिता सांगतात, आणखी काही ज्या गोष्टी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या त्याच्यापासून सावध राहायला सांगतात. हे सगळं सांगण्याचं कारण काय, आपल्याला नवीन जीवन पद्धतीची आवश्यकता आहे. आणि त्याच्याशिवाय आपले स्वतःचे जीवनाचे प्रश्नही सुटणार नाही आणि सामाजिक प्रश्नही सुटणार. परंतु बहुधा आपण पाहतो की आपण काही तसं बुद्ध धर्माकडे पाहत बरेच लोक नाही पाहत. आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्माची थोडं बाकी समारंभ चालले, आपण आहोत त्या मार्गावर आहोत. परंतु एवढा त्याचा उद्देश, बुद्ध धर्माचा खरा उद्देश जो आहे तो आपल्या जीवनाचे प्रश्न सुटले पाहिजे. आपल्याला जीवनात जी गोष्ट आवश्यक आहे ती आवश्यक गोष्ट आपल्याला मिळू शकते. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिला. फक्त कर्मकांडासाठी ते करतो, ते सामाजिक समारंभ ते ठीक आहे, त्या बाकी प्रवचन आपण राबवतो, काहीतरी करत राहतो, काहीतरी समारंभ करत राहतो, या चांगली गोष्ट त्याबद्दल जुमत नाही. परंतु बुद्ध धर्माचा जो काही खरा उद्देश आहे तो आपल्या जीवनाचे प्रश्न सुटले पाहिजे. आणि आपल्यात नाही, बाबासाहेबांनी तर हे म्हटलं की जगाला बुद्ध धर्माची आवश्यकता आहे. सगळ्या जगाला, आपल्यालाच नाही, सगळ्या जगाला, भारताला तर आहे, जगाला सुद्धा बुद्ध धर्माची आवश्यकता आहे. आणि जग जर बुद्ध धर्माच्या मार्गावर चालेल तर जगाचे प्रश्न सुटती सत्ती सुटतील. परंतु ही गोष्ट अजून जगाला पूर्णपणे समजली नाही, म्हणून युद्धजन्य परिस्थिती आहे. आणि आता या युद्धाचे काय परिणाम होतील ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये थोडंसं जाणवतं. गॅसचा तुटवडा सुरू झाला, काहीच्या घरात आता गॅस नाही. आणि कशाचा परिणाम आहे, युद्धाचा परिणाम. युद्ध का आहे तर बुद्ध नाही, बुद्ध नाही तर युद्धच होणार. कारण काय, जगातल्या बरेच माणसांना अजून बुद्ध धर्माचं महत्त्व समजलेलं नाही. आणि त्यामुळं
माणसं कमी आहेत जगामध्ये असं वाटतं. माणुसकीची माणसं कमी आहेत आणि म्हणून युद्ध आहे है ना. जगात युद्ध का आहे तर माणसं कमी आहेत. माणसं सारखी दिसणारी आहेत, परंतु इतर माणसाला इतरांना आपण खतम करू, इतरांचा नाश करू, इतरांचे हाल करू, इतरांना मारून टाकू, इतरांना आपण जिंकू आणि आपला स्वार्थ भागवून घेऊ, असं तिथं चाललेलं आहे. तिथं माणसं कुठं राहतात? जिथं माणुसकी नाही तिथं माणूस माणूस हा मग बाकीचं जे खाणं पिणं लेणं राहणं घरदार बाकीचं जे आहे त्याचं इतर प्राणी पण खातात, पितात, कुठेतरी कापत राहतात, कुठेतरी गुहेत राहतात, झाडाखाली राहतात, वेळात राहतात, ते प्राणी राहतात, आपणही राहतो. परंतु माणसात आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे? माणूस हा माणसासारखा असला तर तो माणूस. तर बाबासाहेबांना आपल्याला कसं माणुसकीसाठी बुद्ध धर्म आहे. बुद्ध धर्म कशासाठी घ्यायचा आहे तर बुद्धाने आपण माणूस बनणार. माणूस बनणार म्हणजे आपण आपल्या जीवनातले जे प्रश्न आहेत ते रीतसर सनदशीर मार्गाने जागृतीपूर्वक सोडवणार. चांगल्या मार्गाने आपण ते प्रश्न सोडवणार आहे, त्याच्यासाठी बुद्ध धर्म आहे. परंतु आता त्याचा अवलंब आपण जीवनामध्ये कशा प्रकारे केला पाहिजे याचं प्रशिक्षण आपल्याला फार कमी मिळतं. याचं प्रशिक्षण आपल्याला खऱ्या अर्थाने मिळतच नाही. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिला आणि 7 आठवड्यातच गेले. 14 ऑक्टोबरला बुद्ध धर्म दिला आणि 6 डिसेंबरला गेले. बाबासाहेब लवकर गेल्यामुळे बुद्ध धर्म कसा आचरणात आणला पाहिजे, कसा जगला पाहिजे, कसं त्याच्यामुळे आपलं हित होईल हे सांगायला बाबासाहेब थांबले नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला एक बौद्ध जीवन जगण्याची पद्धतीच नाही मिळाली नीट. ही पद्धती न मिळाल्यामुळं पण समाजामध्ये एक प्रकारची फाटाफूट आहे. कारण जीवन जगण्याची पद्धतीच नाही मिळाली. कसंही आपण काही करतो. तर हा काय बुद्ध धर्माचा बौद्ध बनण्याचा आपल्या जीवनातले प्रश्न सुटले पाहिजे. आपल्या जीवनातलं टेन्शन कमी झालं पाहिजे. आपली चिंता कमी झाल्या पाहिजे. आपल्यामध्ये समंजसपणा आला पाहिजे. आपल्यामध्ये माणुसकी निर्माण झाली पाहिजे. आपल्यामध्ये सामाजिक संघटन निर्माण झालं पाहिजे. आपल्यामध्ये जनहिताची भावना निर्माण झाली पाहिजे. एकमेकांचं कल्याण करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. असं हा खरा बुद्ध धर्माचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय करावं, बुद्ध धर्म काय बुद्ध धर्म आपल्याला पद्धतशीरपणे शिकून घ्यावा लागतो. आणि ती गोष्ट खरं म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार सांगितलेली पण एक महत्त्वाचा संदेश आपण बाबासाहेबांचा लक्षात घेऊ. कारण नेहमीच बोलण्यापेक्षा काही गोष्टी जरा आता वेगळ्या पाहिल्या पाहिजे. बाबासाहेबांचा एक फार महत्त्वाचा मोलाचा संदेश होता आणि तो संदेश त्यांनी बऱ्याच वेळा उच्चारलेला आहे. तो म्हणजे जागृतीचा अग्नी तेवढ ठेवा. आपल्याला जागं होता आलं पाहिजे. आपली मनातली जी झापड आहे, मनातली जी एक झोपलेली अवस्था आहे, एक जबाबदारपणाची जी काही अवस्था आहे, गाफील अवस्था आहे, तिथं आपण विचार पण करू शकत नाही. बाबासाहेब ते नेहमी सांगायचे की जागृतीचा अग्नी तेवढ ठेवा. आणि हे जागं कसं व्हायचं हे तंत्र बाबासाहेब स्वतः जे बोलायचे लोकांमध्ये जे बोलायचे त्याच्यामुळे लोक जागे होते.
त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. त्यांच्यामध्ये जागृतीचा अग्नी प्रज्वलित व्हायचा. आणि ते पण आज तरी आपण जरा बऱ्या अवस्थेत आहोत किंवा सुखी आहोत. आपल्याला घरदार आहे, आपल्याला एक चांगलं सुरक्षित वातावरण आहे. पण बाबासाहेबांच्या काळात ते लोक ज्या पद्धतीने जगत होते ती इतकी वाईट अवस्था होती, इतकी दलिद्रात्र अवस्था होती. आता काही जुने लोक आहेत, त्यांना त्याचा अनुभव असतो. आपले वाडवडील जे अजून गावाकडे आहेत, तर त्यांना माहिती आहे की जुने दिवस कसे होते, किती वाईट होते. आता बाबासाहेबांच्या त्या पिढीतले लोक आता फार थोडे राहिले, त्यांना त्याची चांगली जाणीव होते. परंतु जरी आपल्याकडे प्रत्यक्ष अनुभव आलेला नसला तरी आपल्या हाल अपेक्षा काय होत्या हे बाबासाहेबांच्या भाषणातून पण आपल्याला कळतं, त्यांच्या लिखाणातून कळतं. आणि आपल्याला काही थेट अनुभव जरी आले नसतात तरी आपल्या पूर्वजांची परिस्थिती कशी होती ही बाबासाहेबांच्या भाषणामध्ये जेवढ्या स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे ती कोणी मांडलेली हे फक्त बाबासाहेबांनी सांगितलं. अशा लोकांना अशा काय म्हणतात एक जिवंत मृतावस्थाच होती ती एक लोकांना भानच नव्हतं, जगण्याचं भान नव्हतं, त्यांच्या खाण्यापिण्याचं भान नव्हतं, आपल्या लक्ष्याचं भान नव्हतं, जमीन गुंजले नव्हते, कुठे काही उत्पन्नाची साधनं नव्हती, अस्पृश्यता असल्यामुळं हाल अपेक्षा होत्या, शिवाशी होती. साधं माणसासारखं जगणं पण नव्हतं. म्हणजे आता स्वतः महाराष्ट्र सरकार पाणी पिण्यासाठी जर धडपड करावं लागतं म्हणजे आपली काय किंमत होती. अशा लोकांना जागं केलं बाबासाहेब. बुद्ध धर्म सुद्धा जागं करण्यासाठी आहे. तर बुद्ध इथे दिसतो भगवा अरहम सम्मा समृद्ध असं आपण जे म्हणतो ना, सम्मा समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. बुद्ध ही जागृत अवस्था आहे. बुद्ध फक्त मूर्तीच नाही, बुद्ध म्हणजे कर्मकांडात नाही, बुद्ध कोणी देव नाही की अवतार नाही. बुद्ध ही जागृत मनाचं प्रतीक आहे. आणि ती जागृती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते, प्रत्येकाला. ती जागृती जितकी जास्त विकसित होते, डेव्हलप होते, तेवढं माणसाला माणूस बनतो. कारण बुद्धी जागृत होते, माणसाच्या भावना जागृत होतात, माणसाला स्वतःचं वर्तन करतं, आपण कसं बोलतो, आपण कसं वागतो, आपण कसा विचार करतो आणि कसं वागलं पाहिजे. कारण हे सद्वर्तन जे असतं हेच आपल्या कल्याणाचं मुख्य साधन असतं. आपण म्हणून पंचशील, आपण त्रिशरण पंचशील घेतो, ते आपलं पाठ आहे. परंतु आपण कसं वागायला जमतं का? पानातिपात वेरमणी जमतं का? आपण पानातिपातच जास्त करतो, म्हणजे प्राणी मात्रावर अतिक्रमण. आता युद्ध त्याचाच हे आहे. आपण युद्धात नाही करत, परंतु आपण अजूनही ते लक्षात घेता नाही की दुसऱ्याच्या करण्याचा अधिकार हक्क आपण काढून घेऊ शकत. दुसऱ्याचं जगणं जर आपण अडचणीत आलं तर मग आपण बौद्ध आहे. आणि इथं आपण पाहतो, इथं आपणच आपला जीवन अडचणीत आलो. आपल्या वर्तणुकीने, आपल्या बोलण्यानं, आपल्या व्यसनांनी, आपल्या कार्यक्रमांनी, आपले हेवे दावे, आपले संघर्ष वाद, इथे आपणच आपल्याला अडचणीत आलो. स्वतःवर अतिपात करतो. कारण प्राण म्हणजे प्राण. आपण आपल्या प्राणावर म्हणजे आपल्या जीवनावरच आपण अतिक्रमण करतो, आपल्याला सुख मिळू शकत नाही. ते जे शील आहे पहिलं, पानाची पाता वेर म्हणजे अलिप्त होत, ते माणसाला जाग आल्याशिवाय ते वर्तन होत. माणसाला कळालं पाहिजे आपण कसं वागतो. तसे बाकीची शीलं सुद्धा आहे. अतिनदावा किंवा काबीलसुबीच्या काळात किंवा भुसावादा किंवा दुराब हे शीलांचं आचरण हे कशासाठी आहे? तर आपले प्रश्न सोडवण्यासाठी. आणि ज्याला शीलाचरण चांगलं जमतं तो स्वतःचं जीवन सुखाचं करतो. दुसऱ्यांना दुःख देतो,
स्वतःचं जीवन सुखाचं करतो आणि स्वतःचं जीवन सुखाचं करायचं असतं तर जीवनाचं जाग आली पाहिजे, भान आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांची जागृतीचा आयुष्य ठेवायची. त्यावर ते संदर्भ वेगळे असतात, अर्थ तोच आहे त्याचा. अर्थ त्याचा तोच आहे की जाग व्हा, शिलाचरण करा, सद्वर्तन करा, स्वतःचं कल्याण करा, जगाचं कल्याण करा. आता जे कठीण आहे परंतु हाच बुद्ध धर्माचा उद्देश आहे. हेच बुद्ध धर्माचं काम. माणसांना जर माणसात आणायचं असेल, माणसाचं माणुसकी जागृत व्हायची असेल तर माणसं जागी झाली पाहिजे. ही जागृती जी आहे ही फार मोठी शक्ती आहे. बाबासाहेबांनी त्या म्हणजे मृतप्राय जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्यामध्ये जी शक्ती निर्माण झालेली आहे ती त्याच्यातूनच चळवळ उभी राहील. चळवळ करणारे जरी काय होते साधे लोक होते परंतु त्यांच्यातलं जे चैतन्य होतं, त्यांच्यातली जी जागृती होती, त्या जागृतीमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती तयार झाली, एक चळवळ उभी राहिली. आणि मग त्याला जोडून बाबासाहेबांनी शिक्षणाची चळवळ किंवा बाकी सामाजिक चळवळ, आर्थिक चळवळ, राजकीय चळवळ आणि सगळ्यांची धर्माची चळवळ, या सगळ्या चळवळी जागरूक लोकांकडून करून घेतात. ती जागृतीची शक्ती आहे. त्याच्यामुळे बुद्ध धर्माची किंमत आपल्याला समजून घेतली पाहिजे. नुसती कर्मकांड करून ते होत नाही. कार्यक्रम करायला हरकत नाही परंतु बुद्ध धर्माचं मुख्य काम नाही. बुद्ध धर्माचं काम काय, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, आपले प्रश्न सुटले पाहिजेत, आपल्या चिंता संपल्या पाहिजेत, आपल्या यातना कमी झाल्या पाहिजेत, आपले संघर्ष कमी झाले पाहिजे. संघर्ष म्हणजे भांडण. संघर्ष तर करावा लागतो परंतु नकारात्मक भांडण आणि आता या युद्धजन्य परिस्थितीला कोण उत्तर देणार आहे? आता तर सगळं जग वाट पाहत आहे, कोण हा प्रश्न सुटेल. त्याची झळ आता आपल्यापर्यंत आली आहे. आता गॅस आता इतक्या सहज नाही मिळणार. आता काहींच्या घरात येतात, आता पाहिलं गॅसच संपलेला आहे आणि बाहेरून आणावं लागते खायला. हे सगळं युद्धाचे परिणाम असते. कारण सगळे सामान्य लोक अडचणीत येतात परंतु सामान्य लोक अडचणीत येतात याचं कारण सामान्य लोक पण आहे. ही बाबासाहेबांची शिकवण आहे. आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, जाऊ द्या मीटर आज नाव द्या, तसंच त्या काळामध्ये नाही शिवत, जाऊ द्या नाही शिवले लोक आपल्यावर काय होतं, पाणी नाही देत, जाऊ द्या जमीन मुला नाही, जाऊ द्या शेती पोती नाही, जाऊ द्या सावली चालत नाही, जाऊ द्या गावाच्या बाहेर जाऊ द्या, जाऊ द्या भान नाही. बाबासाहेबांनी सगळं बंद करायला लावलं. गावाची सेवा करा, मेलेली ढोरवडा नष्ट करा, सगळं बाबासाहेबांनी एक एक करून बंद करायला. आणि सगळ्यात मोठं पाऊल त्यांनी जे उचललं ते वाटते खेडी सोडा. खेडी सोडा शहरात या म्हणून आपण इथं विहारात होतो. किती दूरची दृष्टी होती. आपल्या काही 2-4 पिढ्या मागचे लोक जे गाव सोडून इथं आले, आपल्याला फार उच्च दर्जाचं जीवन नसेल मिळालं काही लोकांना परंतु तो जो जात होता, ते जे जीवन होतं गावाकडे त्याच्यातून आपण बाहेर आणि जीवनाला काही आकार मिळाला थोडाफार, तर अजून जास्त चांगला आकार मिळाला. त्याच्यासाठी बुद्ध धर्म आणि बाबासाहेबांनी ही आपल्याला संधी निर्माण करून दिली आहे. म्हणून आपण बुद्ध धर्माला फार काही समजून घेतला पाहिजे असा आजचा हा विषय आहे. त्याच्यासाठी जाग येणं, जागरूक होणं हे आजही महत्त्वाचं. मी तर म्हणतो पूर्वीपेक्षा, कारण आज काय बाबासाहेब नाही, आपल्याकडे बाबासाहेबांचे शब्द नाही. सगळ्यांना जागरूक करणारा, सगळ्यांना सामावून घेणारा असा
नेता पण आपल्याकडे नाही. सगळ्यांना सामावून घेणार बाबासाहेबांचा, म्हणून काही थांबता येणार नाही. ज्यांनी त्या बाबासाहेबांची अजून एक शिकवण, ज्याने त्यांनी आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे, स्वतःच्या शिरावर घेतली. म्हणजे दुसरं कोणाचं काम नाही, त्याचे काम. ही गोष्ट बुद्धांनी पण सांगितली. आता दिको हो, स्वतःच जागे व्हा, स्वतःमध्ये जागृतीचा दीप पेटवा, स्वतःला समजून घ्या, स्वतःचे विचार समजून घ्या, भावना समजून घ्या, वर्तन समजून घ्या. याच्यामुळेच माणूस हा माणूस होतो. मग तो माणूस केला आधी तो स्वतःच हित करतो. जो स्वतःच हित करतो त्याला दुसऱ्याचं हित करतात. जो अज्ञानी येतो दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत. जो स्वतः सुखी नाही तो दुसऱ्याला काय सुखी करतो. त्याचं स्वतःच वर्तन चांगलं नाही तो दुसऱ्याला काय सदवर्तन करायला लावतो. आणि ही गोष्ट आपल्याला बाबासाहेबांच्या स्वतःच्या जीवनात पण पाहायला मिळते. स्वतः ते शिकले तेव्हा शिक्षणाचा संदेश दिला. स्वतः स्वावलंबी झाले, स्वावलंबनाचा दुसऱ्याला उपदेश केला. स्वतंत्र प्रवृत्ती त्यांची मनोवृत्ती होती, ती गोष्ट त्यांनी इतरांना सांगितली. स्वतः आधी ते करावं आणि याच्यासाठी याच्याची शिकवण आहे. आणि ती आपल्याला अंगीकारण्यासाठी आता बुद्धांचा धर्म पण फक्त पठण करण्याऐवजी त्याच्यात काय सांगितलं. प्रत्येक एक एक शब्द एक एक वाक्य आपल्याला इतकं मार्गदर्शक आहे. तर काय ते बाबासाहेबच बोलत आहे. तर बाबासाहेब नाही, ग्रंथ आहे, त्यातला एक जो भाग आहे तो जाणकार लोकांनी त्याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे. नुसते एकतर्फी नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे मात्र तुम्हाला काय वाटतं चर्चा पण घडून. कारण ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. बाबासाहेबांची अपेक्षा काय होती, त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धांची ती शिकवण आहे आणि बुद्धांचं जे चरित्र आहे हे विकृत बनवलेलं आहे. हे त्याच्यात बिघाड करून ठेवलं. म्हणून बुद्धांची शिकवण आपल्याला नीट जाणून घ्यायची असेल तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर जाणकार लोकांनी विचार केला, चिंतन केलं. आणि चिंतन करण्यासाठी आपलं मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, जागृत पाहिजे. तर हे प्रस्तावनेमध्ये त्यांनी तो उल्लेख केला. ही प्रस्तावनेतला छोटासा भाग आहे की बुद्धांची जी शिकवण आहे आणि बुद्धांचं जे चरित्र आहे हे बौद्ध ग्रंथामध्ये ते चुकीचं काही नोंदी झालेलं आहे. ते जागृतपणे वाचलं पाहिजे. कारण ते चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत. म्हणजे आता निकाय, ते स्पष्ट निकाय शब्द वापरतात. निकाय म्हणजे त्रिपिटकातलं जे एक मुख्य आहे सुत्तपिटकामध्ये जे मध्यम निकाय, दिग्ग निकाय किंवा अंगुत्तर निकाय आणि सुद्धक निकाय आणि संयुक्त निकाय, हे जे 5 निकाय आहेत, निकायांमध्ये जे शब्द आलेले आहेत बाबासाहेब म्हणतात ते तपासून घेतले पाहिजे. कारण बुद्धांच्या नंतर 200, 300, 400 वर्षांनी ते लिपिबद्ध झाले आणि म्हणून त्याच्यामध्ये काही गडबड आहे. किती स्पष्ट बोलतात. ते काही लोकांना त्यावेळेला पण आवडलं नाही बाबासाहेब. म्हणून या ग्रंथ जेव्हा त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिला सुरुवातीला आणि जगातल्या जवळपास 60 विद्वानांना त्यांनी वाचायला दिला. तुमचं काय मत आहे? 60 विद्वानांपैकी जगातल्या एकाने त्याला उत्तर दिलं. त्याचं कारण काय? अशा ज्या काही सुधारणा बाबासाहेबांनी सुचवल्या त्या लोकांच्या पत्नी नाही पडल्या. लोकांना ते आवडलं नाही बौद्धांना. बाबासाहेब म्हटले त्याच्याशिवाय बुद्ध धर्माचं काम पुढे जाऊ शकत नाही. तर नुसतं परंपरा चालते, नुसती कर्मकांड चालते.
ते गौतम पद्धतीने लग्न प्रवचन ठीक आहे, प्रबोधन असेल तर, पण कर्मकांड म्हणून नुसतं चालत असलेला आपण काय सगळ्या गोष्टी आपण नावं ठेवू शकत नाही, परंतु जागरूकपणे विचार करावा. टीका का नुसते टीका करून जमत नाही, आपण काय करून दाखवणार. कुणीतरी उदाहरण बनलं पाहिजे, कुणीतरी आता मोरक्या पाहिजे ना, जागृत मोरक्या ते 2-5 लोक पाहिजे तर त्यांच्याकडे पाहून माणसाला वाटणार आहे हा हे असं बौद्ध माणसाचं जीवन असतं. हे सगळं आपल्याला पद्धतशीरपणे शिकलं पाहिजे असं मला या सत्यशील बुद्ध विहारामध्ये आल्यानंतर मला आल्या फार परिणाम मिळाला. प्रशस्त विहार यायला जायला पण सोयीस्कर आहे. तिथं प्रबोधन चालत आहे, जनजागृतीचं काम ते बाबा करत पाहिजे. सगळ्यात विहारामध्ये चालू आहे जनजागृती. जनजागृतीतूनच लोक तयार होते, आत्मविश्वास वाढेल, वर्तन सुधारेल, संघटन निर्माण होईल, शक्ती निर्माण होईल. शक्ती तर पाहिजे आपल्याला सगळ्यात पाहतो, आपल्याला मनाची पण शक्ती पाहिजे आणि जनाची पण शक्ती. जनशक्ती असेल तर चळवळ असेल, मनशक्ती असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास, मनशक्ती जागृती. जागृतीचा जो काही मुद्दा हा परत एकदा लक्षात येतात. त्याला पालीमध्ये सती हा सती त्यांसाठी शब्द माहिती असते, तर त्याचं तिथं ध्यान बोलतंय. बरेच ध्यानाच्या अर्थानं करू शकतो. त्यांनी ध्यान साधलं नाही, विद्यार्थी वर्तमानी करून पाहिलेलं आहे. शेवटी ते सगळं त्यांनी म्हटलं नाही, हे फक्त माणूस एकाग्र होतो आणि शांत होतो, पण तो निष्क्रिय पण होतो. आपण पाहतो जे ध्यान करणार होते ते चळवळीत नाही, ते शांततेच्या मागे पण चळवळीत नाही. ते पण चळवळ मागे पडण्याचं एक महत्वाचं कारण. रंगूंच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली. अशा पद्धतीने बुद्ध धर्माचं काम आणि बुद्ध धर्माचं काम तर पुढे जाणारच नाही, पण जनकल्याण पण होणार. कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि चळवळ निर्माण झाली पाहिजे. चळवळ तर होती बाबासाहेबांच्या, ती पुढं चालू राहील. ते कोणते लोक करणार आहेत? ते जागृत लोकच करणार आहेत, भानावर आलेले लोक, झापड असलेले लोक नाही करू. झापड असलेली मानसिक स्थिती एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला झापड राहून काही नाही. जागृतीने आपलं स्वतःचं कल्याण होतं आणि सगळ्यांचं कल्याण होतं. आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जागृतीच्या साधनेची एक विशिष्ट पद्धत आहे, प्रॅक्टिस आहे. स्वतःकडे पाहण्याची एक प्रॅक्टिस आहे. स्वतःच्या वर्तनाकडे लक्ष द्या, स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्या, स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. तिथून पुढं पंचशील सुरू होतं. खरं आधी जाग आली पाहिजे तर पंचशील. शिलाचरण आधी जमू शकत नाही, अशक्य आहे. बाबासाहेब प्रज्ञाशील करणार होता. शील समाधी प्रज्ञा करून नाही, शील समाधी प्रज्ञा नाही, प्रज्ञाशील करून. प्रज्ञा म्हणजे समज, अंडरस्टँडिंग, समज आली पाहिजे. आणि समज यायला भान पाहिजे, जागृती पाहिजे. जागृतीशिवाय समज येत नाही. म्हणून कोणाला सांगितलं कुणी सुधारता असं नाही, त्याला आधी भानावर आणता आलं पाहिजे. बाबासाहेबांचे घणाघाती शब्द आणि विचार करायला लावणारे विचार हे लोकांना जागृत आहे. ते डायरेक्ट काम होतं. ते जागृत लोक जे असं बाबासाहेबांचं ऐकलं की आता एक माणूस काय लाखो माणसं एकाच वेळेला पेटवून जायचं, एकाच वेळेला जागेवर होते. म्हणून ती चळवळ चालते. त्यांच्या शब्दाला त्याच्यावर
बदल होतो, त्याचं एक सामर्थ्य होतं. ते भाषण नव्हते करत, बाबासाहेब फक्त भाषण नव्हते करत. बाबासाहेब हे काय म्हणतात, पोटतिडकीनं बोलायचे, हातून बोलायचे. एका भाषणासाठी टाळ्या घेण्यासाठी नव्हते बोलत. काही लोकांची ताकदच बंद पडायची, मग कशी जगतो, काय सांगतात तर आम्ही कसे जगतो, हे भान आहे, ही जागृती आहे. त्याच्यातून वर्तन बदलल्यावर सगळं काम, त्याच्यातून ते कल्याण होते. याच्यासाठी बुद्ध पण स्वतः जागृत होते. जागृत असताना त्यांना जीवन समजलं, जीवनाचं दुःख समजलं, दुःखाचं कारण समजलं, ते जागृतीमुळे समजलं. मग ते दुःखाचं निवारण, निर्वाण मिळालं आणि मग ते जगाला सांगितलं की याच्यामुळे असे असे दुःख मुक्ती. आणि ती जागृतीची चळवळ त्यांची पण. आणि जागृत झालेल्या लोकांना ते सांगायचे खरं तर भिकवे कार्यक्रम करून दे, काय करून दे. आता तुम्हाला समजलेलं, आता लोकांकडे जा, लोकांना सांगा. आणि बाबासाहेब पण म्हणायचे की ज्या जातीत आपला जन्म झाला त्या जातीचा उद्धार करणे ही गोष्ट ज्याला समजते ते धन्य होत. किती मोठी, म्हणजे त्यांनी गाफील बसायला नाही सांगितलं. कारण इथे आपली भारतातली परिस्थितीच अशी आहे, इतर माणूस जातीसाठीच काम करू शकतो. आता बौद्ध धर्म किती मोठा असता म्हणून काही इतर लोक येऊन नाही भाषा सरळ इतर लोक नाही ना. आपण काय वाईट बोलतो का, आपण हिताचं बोलतो आणि सगळ्यांच्या हिताचं बोलतो. आपल्या हिताचं बोलतो का नाही, आपण जगाच्या हिताबद्दलही बोलतो, भारताबद्दलही बोलतो, आपल्याबद्दलही बोलतो. म्हणून काही सगळे लोक याला ऐकायला येत नाही. बाबासाहेबांच्या पण सभेला जास्त लोक आपलेच असायचे. आणि बाबासाहेबांनी शेवटी धर्मांतर जे केलं 14 ऑक्टोबरला, त्याला जास्त लोक आपलेच लोक होते, बाकीचे मुठभर होते. याचा अर्थ असा, इथं जर काम करायचं असतं तर तुम्हाला तुमचा समाज लक्षात घ्यावा. संकुचित अर्थ नाही, ती मानसिकता असते. मी तर म्हणत जातीसाठी माझे काम होतं, कारण जातीची कड लवकर गेली. त्यांनी परिस्थिती निर्माण केली, त्याला आपला इलाज. आपण नाही परिस्थिती निर्माण, त्यांनी परिस्थिती निर्माण केली. आणि आता आपल्याला दुसरा इलाज नाही, तुम्हाला तुमच्याच माणसाचा विचार करणं भाग आहे. आणि नंतर इतरांनी ऐकलं तर बोलू द्यायचं. बाबासाहेबांनी चळवळ महाराष्ट्रासाठी केली, पण इतर अस्पृश्यांना पण म्हटले या, बहुजन म्हणजे काय बहिष्कृत, इतर बहिष्कृतांना पण म्हटले या, बाकी कोणी आलं नाही. त्यामुळं हाही जागृतीचा भाग आहे, भान आहे, वास्तवाचा भाग, समाजाचा भाग. काय केलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, याचं हे भाग. तर अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या. मला वाटतं इतकं पुरेच आहे ना.